नमस्कार मंडळी. आज सकाळची वेळ आहे. सकाळी खूप छान पारिजातकाचा सडा पडला आहे आणि पक्ष्यांचा खूप छान किलबिलाट येतो आहे ऐकू. हे शेतात आम्ही शेतात राहतो त्यामुळं किलबिलाट पक्षी दारात झाडं वगैरे आहेत त्यामुळं सारखा किलबिलाटच असतो. तरी थोडा पाऊस झाला मग थोडं लगेच लाईट गेली. लाईट असल्यावर आम्ही हिटरवरच पाणी तापितो. मुलांना शाळेत जायचं होतं मग आंघोळीसाठी मग चूल पेटली, जुगाट केलं, विटा मांडल्या एका रस्त्याच्या कडेलाच. तिथंच मग पाणी तापवलं मुलांना आंघोळीला. शाळेत जायचं होतं त्यांची 8 वाजताच बस होती, लवकरच शाळा असते मुलांची. पटकन कसं तरी जुगाड करून पेटवली चूल वगैरे, मग पाणी तापवलं मुलांना आंघोळीला. मग सकाळी बाकीचे पण कामं असतात, मग त्याला पाणी ठेवलं तोपर्यंत बाकीचे कामं आवरून घेऊ म्हटलं. मग मुलांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, मग मुलांनी त्यांचं आवरून मग निघाले शाळेत. तर हा आहे शिर्डी आणि शिंगणापूर हायवे. इथं हायवेलाच बस येते. आम्ही शिंगणापूरच्या जवळच राहतो. मुलांचं आवरून दिलं, नंतर मुलं शाळेत गेले. मग मुलं शाळेत गेल्यानंतर मी स्वयंपाक करत असते. मग मी आधी चपात्या करून घेतल्या, नंतर भाजी. आज मी अस्सल नगरी पद्धतीची मुगाच्या डाळीची आमटी बनवली काळी छान. नंतर मग मी म्हशीला पाणी वगैरे पाजलं. पाणी वगैरे पाजायचं झाल्यानंतर मग मला जायचं होतं ना मळ्यात. मी पटपट आवरले सकाळी. मग म्हटलं आता आवरून घ्यावं, पटकन जायचं आहे. चारा वगैरे पाणी चारा केलं, शेण आधीच टाकलं होतं सकाळी. मग नंतर दुपारी तोपर्यंत कारभारी पण आली. मग आम्ही जेवणं करून घेतली. मग आम्ही निघालो मळ्यात जायचं. आमचा मळा आणि कांद्याचं शेड घरापासून 2 किलोमीटर लांब आहे. आम्हाला जावं लागतं गाडीवर. नंतर मग आम्ही पोचलो आता मळ्यात. हे आमचा शेड आहे आणि हे दुपारीपर्यंत कारभारींनी एवढ्या माझ्या गोण्या भरून टाचल्या होत्या. नंतर आता ती माझी जबाबदारी होती. आणि मी आता कांद्याच्या दिवसभर आता मला एक कांदे भरायला मदत करायची त्यांना. ह्या सगळ्या आता मदतीसाठी आलेले आहेत कांदे भरायला. त्यांनी सकाळपासून सकाळी 10 वाजता जातात. असं नाही आमच्या इकडं का 12 वाजता आणि 11 वाजता बाया यायच्या आणि 300 रुपये रोज घ्यायचा, अजिबात नाही. आमच्या बाया 10 वाजता जातात. 10 वाजल्यापासून त्यांनी एवढे कांदे भरलेत. ते अशा एवढ्या मस्त पटापट कांदे भरतात ना. आणि कांदे सटके पण नाही निघालेले, काही नाही. त्याला एक प्रश्न पडला असेल, पहिल्या व्हिडिओत सांगितलं की कांदे कधी विकायचे नाही आणि का कांदे भरत असे नाही, का विकतायत कांदे. तर कांदे विकायचं कारण असं की आमचे कांदे भिजले होते पावसाने, म्हणून आम्ही आता फोडून पाहिल्या जाळ्या कशा निघतात म्हणून. पण त्या काय भिजल्या तरी पण चांगल्याच निघल्या. मग आता मी लागले गोणी धरून. ताई वत्यात मी गोणी धरली आहे. मग आता दिवसभर आमचं आता गोण्या भरायच्या आणि टाचायच्या हेच काम चालू आहे. दिवसभर आम्ही आता हेच काम करणार आहेत, गोण्या भरायच्या टाचायच्या. आम्हाला न्यायच्या घोडेगावच्या मार्केटला, जवळच आम्हाला घोडेगाव. इथून आम्ही घोडेगावच्या मार्केटला नेतो. कांद्याला सध्या भाव नाही आहे, पण आता कांदे आमचे थोडे पावसाने भिजल्यामुळं मग ते न्यावाच लागणार होते. म्हटलं फोडून तरी बघावं, मग खराब झाल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. मग मी घेतले आता गोण्या भरल्यात काही. आता मी लागले टाचायला. गोण्या टाचून बिचून झाल्या. आता मग आलं आता टेम्पो आला आहे तिसरा, परत 4-5 वाजता. मग एवढ्या गोण्या झाल्यात भरून. मग आता चाललं आहे आता टेम्पोवरून लोडवून घोडेगावला. हे आता आमचा मेन गेट आहे शेडचं. टेम्पो गेला. कांद्याचं पिकअप गेलं. मग आम्ही पण निघालो घरी. मग आम्ही आलो घरी, बायका सोडल्या कामावल्या. मग मी घरी आलो. मुलं खेळत होते शेतात. इथं थोडं पटांगण आहे दारा शेजारी, तिथं खेळतात. आम्ही शेतातच राहतो त्याच्यामुळं. तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन कसं वाटलं आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.